मित्रांनो, आपला क्यूट पार्थ आणि क्यूट काव्या खऱ्या अर्थाने आज एकत्र आलेले आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. या काव्याला तिचा ओरिजिनल बोका मिळालेला आहे. मित्रांनो, जेव्हा कापसाचे पुंजके खाली पडत होते तेव्हा काव्याला कळून चुकलं की हे सगळं रम्या आणि वसवात्याचं काम आहे. त्यामुळे ती चक्क वरती धावत पळत गेलेली आहे आणि आता त्यांच्या हातातली कात्री घेऊन त्यांच्याच मागे लागलेली आहे. बोलत आहे, रम्या, वसवात्या, तुम्ही का केलं? माझ्या बोक्याला का मारलं? काय वाईट केलं होतं त्यांनी तुमचं? तुम्ही का मारलं माझ्या बोक्याला? कुठे माझा बोका? कुठे माझा बोका? आणि त्यांच्या मागे अशी ती कात्री घेऊन पळत असते. बापरे, सैरा भैरा. काव्यानं खरंच वेडी झालेली असते. अहो, खरा बोका असता तर काव्याने त्या रम्याचा जीवच घेतला असता. परंतु तो तर कापसाचा बोका होता. परंतु तू काव्या तरी पण एवढी वेड्यावानी करत असते. आता शेवटी काय होतं तर रम्या पार अख्खी तोंडावर पडते. मग नंतर आहे ना, पार्थ ती काव्या एवढी रडायला सुरुवात करते, माझा बोका यांनी मारला. मग आता पार्थ तिला आपल्या कुशीत घेतो आणि बोलतो की अहो काव्या, तुम्ही का टेन्शन घेताय? तो तर खोटा बोका होता ना. मी तुमचा खरा बोका आहे. मी तुमचा ओरिजिनल बोका आहे. असं काय करता? मी आहे ना. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. का टेन्शन घेताय? नका ना रडू. बापरे, पार्थ सारखा नवरा असल्यावर काव्यासारख्या बायकोला काळजी करायची गरजच नाही. परंतु तरीही काव्याना खरंच लई नाटकी बरं का. अशी रडते, मुलुमुलू रडत असते आणि पार्थ तिला आपल्या कुशीत घेऊन तिला समजवत असतो. आणि खऱ्या अर्थाने पार्थ काव्याचं आज मिलन झालेलं आहे. दोघे जण एकत्र आलेले आहेत. परंतु आता हे रम्याला आणि वसवातला देखवतच नाही. त्यांची पार जीवाची धडपड होत आहे. आणि आता काव्य पार्थ एकत्र असताना नेमकं आता काव्या जेव्हा दूर व्हायला जाते तेव्हा मात्र तिचं मंगळसूत्र पार्थच्या कोटमध्ये अडकतं. आणि आता खरंच खऱ्या अर्थाने नियतीला सुद्धा मान्य नाहीये की पार्थ आणि काव्याने दोघांनीही वेगळं व्हावं. ते कायम एकत्र आहे आणि एकत्रच राहावं असं नियतीला सुद्धा मंजूर आहे. त्यामुळे आता तिचं मंगळसूत्र अडकल्यामुळे ह्या रम्याचा जळफळाट होतो आणि रम्या चक्क तिचं मंगळसूत्रच हातात खेचते. आणि आता बाप रे, आता खरं खरं बघायला मजा येणार आहे. रम्याने तिचं मंगळसूत्र खेचल्यामुळे आता काव्याने मात्र तिचा हात विरघळलेला आहे. बोललेले आहे की अगं रम्या, तुला लाज नाही वाटत का? जे तुझं नाहीच आहे त्याला तू हात का लावतेस? हे मंगळसूत्र माझं आहे. माझ्या मंगळसूत्राला जर तू हात लावला ना तर बघ, माझ्या इतकं वाईट कुणीच नाही. मग रम्या मात्र आता बाजूला होते आणि पार्थही तिला बोलतो की रम्या, काय गरज आहे तुला मध्ये मध्ये करायची, लुडबुड करायची? असं तसं तिला बोलतो. तेव्हा रम्यालाही आश्चर्य वाटतं की काय यार, हे काय चाललंय यांचं. आणि आता इकडे आशाताई जेव्हा बोका घेऊन येते, बोलते काव्याताई, अहो तुमचा बोका तर इकडे आहे. मग आता काव्या तो बोका घेते आणि आनंदाने नाचायला सुरुवात करते. माझा बोका मिळाला पार्थ, माझा बोका मिळाला. बाप रे, मानिनी काकू सुद्धा खूप आनंदी होतात. तेव्हा रम्या आणि वसवात्या बोलतात की काय ग काव्या, तुझा बोका तर तिकडेच होता, मग तू का ओरडत होती आमच्यावर, एवढी अंगावर धावून गेली? काय गरज होती तुला? इथून पुढे जर आमच्या अंगावर धावून गेली ना, असं आम्ही काही केलेलं नसताना तर आम्ही तुझं बघ काय करू. तेव्हा आता पार्थ बोलतो की काय करू म्हणजे काय? तुम्ही काव्याला काय धमकी देताय? हा, मी जर तिथे आलो नसतो ना तर तुम्ही काय केलं असतं ना, हे मला आणि तुम्हाला दोघांनाही चांगलंच माहिती आहे. तुम्ही सुद्धा तेच करणार होता, परंतु मी तुम्हाला अडवलं. त्यामुळे तुम्ही काव्याला धमकी द्यायची काही गरज नाही. त्यामुळे आता असं बोलल्यामुळे काव्या, ते रम्या आणि वसवात्या तिथून निघून जातात. मात्र काव्याला भलताच खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे आता काव्या इतकी आनंदात आहे ना, ते बोक्याला घेऊन नाचतच आहे डायरेक्ट. आणि इकडे मानिनी काकू पण खूप खुश आहेत. आता सगळेजण खूप खुश आहेत तिथे. आणि आता इकडे पार्थ आवडला चाललेला आहे. तेव्हा काव्या आता तिच्या बोक्याला म्हणत आहे की बोक्या, कॉंग्रॅच्युलेशन, तू आता आवड घेऊनच परत ये. आणि आता पार्थ खरंच आश्चर्यानेच काव्याकडे बघत आहे. खरंच काव्या म्हणजे ना, खरंच यार ग्रेट आहे. आता काव्या ग्रेट आहे. पण आता नंदिनीची मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे की जीवाने खोटं बोललं. तो फॅन्स म्हणजे तोच मला गुच्छ वगैरे पाठवत होता, परंतु तिचा गैरसमज हा चुकीचा होता. जेव्हा ती आनंद निवासमध्ये जाते तेव्हा तिच्याच मैत्रिणी जीवाचं कौतुक करत असतात. त्यामुळे तिला कळून चुकतं की खरंच जीवाचे फॅन्स आहेत आणि ते खरंच जीवाला सपोर्ट करतात. आणि आता इकडे रम्या मात्र पार्थच्या मागे लागलेली आहे. ती म्हणते मी पार्थला फिरायला घेऊन जाणार आहे. तेव्हा काव्या तिला बोलते की तुला काहीच गरज नाही फिरायला घेऊन जायची. तर त्यांच्या आई बरोबर जातील ना, तुझ्या बरोबर कशाला फिरायला येतील? त्यांची आई आहे की त्यांच्या आई बरोबर जातील. खरंच ग्रेट आहे काव्या. आणि खरंच काव्या आणि पार्थ एकत्र आलेले आहेत. अनदर ते एकत्र म्हणजे आज तरी एकमेकांच्या मिठीत आले, उद्या ते एकमेकांच्या रूम मध्ये असतील. खरंच ग्रेट आहे काव्या. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.